बातमी दिल्लीमधून केंद्रीय मंत्रिमंडळात आता शिंदेंच्या शिवसेनेने 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदाची मागणी केलेली आहे। एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात भाजपच्या वाटेला 3 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पद ही मिळू शकतात। सोमेश कोलगे आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। सोमेश, हे मंत्रिपदाचं गणित नेमकं कसं असेल, कशा मागण्या केल्यात कोणकोणत्या पक्षांनी? अश्विन, जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार भाजपसाठी 5 मंत्रिपद, 3 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जवळपास 3 कॅबिनेट मंत्रिपदांची मागणी केल्या गेल्याचं कळतंय। आणि दुसऱ्या बाजूला रामदास आठवले यांच्या पक्षाकरिता 1 मंत्रिपद, जे राज्यमंत्रीपद कायम रामदास आठवलेंना दिलं जातं ते, आणि अजित पवारांनी सुद्धा जवळपास 2 मंत्रिपदाची मागणी केली असं कळते। परंतु जर एकूण टॅली आपण पाहिली तर 5, 4, 2 आणि 1 अशी जर मंत्रिपदं असतील तर शिवसेनेला 4, भाजपला 5 आणि राष्ट्रवादीला 2 आणि आरपीआयला 1, तर एकूण टॅली जी आहे ती जवळपास 11-13 पर्यंत जाते, जी जवळपास शक्य दिसत नाहीये सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील एकूण एनडीए खासदारांची आकडेवारी पाहता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।